हेरवाड हायस्कूलच्या शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा आरोप, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित हेरवाड हायस्कूलमधील एका शिक्षकाविरुद्ध अल्पवयीन विद्यार्थिनीचा कथित विनयभंग केल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार हेरवाड येथील एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीच्या वतीने तक्रार केली आहे. त्यानुसार 23 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास शाळेतील संगणक कक्षात हा कथित प्रकार घडल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार संबंधित विद्यार्थिनी आणि तिची मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकांना चॉकलेट वाटत होत्या. त्यावेळी या संगणक कक्षात गेल्या असता आरोपी शिक्षकाने फिर्यादी विद्यार्थिनीला आत थांबवून तिच्या इच्छेविरुद्ध अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थिनी घाबरली असून तिने घरी जाऊन संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी हेरवाड हायस्कूलमधील शिक्षक अजित दिवटे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 74 व 75 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण पोस्को अधिनियम 2012 अंतर्गत कलम 8, 9 व 10 नुसार गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील करीत असून फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे यांनी पूर्ण केली. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.